आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या तयारीला सुरुवात केलेली आहे. या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पाहायला गेलं तर सर्वच राजकीय पक्ष तयारी करत असताना एकीकडे आपण पाहायला गेलं तर राजकीय विरोधक असतील ते एकमेकांवरती टीकास्त्र करत असताना मतदारांना आपल्याकडे कशा प्रकारे वळवता येईल याकडे लक्ष त्यांनी वेधलेलं आहे. मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये आज आपण पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी मेळावा पार पडला. मुंबईच्या वांद्रे येथील रंगशारदा येथे हा मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला. या पदाधिकारी मेळाव्याला संपूर्ण मुंबईच्या आसपासचे मनसेचे पदाधिकारी असतील ते दाखल झाले होते. यासोबतच मनसे नेते आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला. खरं तर या मनसेच्या पदाधिकारी मेळाव्याला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले ते म्हणजे काही मुद्दे आहेत. ते म्हणजे एक मराठीचा मुद्दा असेल, सोबतच जे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत तो मुद्दा आहे. मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मात्र सध्या आपण पाहतोय की राज ठाकरे यांनी जे आज मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही प्रमुख मुद्दे होते ते आपण जाणून घेणार आहोत. त्यातील पाहायला गेलं तर आज राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जो मनसेचा पदाधिकारी मेळावा मुंबईमध्ये पार पडला. या मेळाव्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण आदेश जे ते राज ठाकरे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. अनेक महत्त्वाचे मुद्दे सुद्धा राज ठाकरे यांच्याकडून चर्चिले गेले. पदाधिकाऱ्यांना विश्वास असेल, आदेश असेल तो सुद्धा राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आला. सुरुवातीला आपण पाहतोय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कामाला लागा, मतदार याद्यांवर विशेष लक्ष केंद्रित करा, मतदार याद्यांवर काम करा. हा पहिला मुद्दा राज ठाकरे यांनी आजच्या या मार्गदर्शनामध्ये कार्यकर्त्यांसमोर उपस्थित केला. त्यांच्यासोबत मार्गदर्शन करताना त्यांना या संदर्भात मार्गदर्शन केलं. कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय मतदार याद्या आणि मतदान याद्यांवर विशेष लक्ष केंद्रित करा हा जो काही मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय राज्यभरामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्यापूर्वी ज्या निवडणुका झाल्या होत्या त्या म्हणजे लोकसभा निवडणूक झाली होती, सोबतच विधानसभा निवडणूक झाली होती. या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ जो तो मतदानामध्ये झाला होता. त्यामुळे जे मतदान होते ते निश्चितच आपल्या पक्षाला कमी कसे झाले असा सवाल सुद्धा त्यावेळेला राज ठाकरे यांच्याकडून उपस्थित करण्यात आला होता. मात्र अनेक पक्षांना या मतदानावेळी फटका बसल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे मतदार याद्यांवरती विशेष लक्ष केंद्रित करा असा मुद्दा राज ठाकरे यांच्याकडून आजच्या या मार्गदर्शनाच्या पार्श्वभूमीवरती उपस्थित करण्यात आला. त्यानंतर मी आणि उद्धव ठाकरे 20 वर्षांनंतर एकत्र येऊ शकतो, तर मग तुमच्यात हेवे दावे ठेवू नका आणि एकत्रित येऊन कामाला लागा. युती संदर्भात काय करायचं त्याचा निर्णय मी घेईल, तुम्ही फक्त कामाला लागा. साधारणतः आपण पाहतोय की युतीचा मुद्दा सुद्धा राज ठाकरे यांनी आजच्या या मार्गदर्शनामध्ये पदाधिकारी मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना उपस्थित केलेलं आहे. त्यानुसार आपण पाहतोय की मागील काळामध्ये मराठीच्या मुद्द्यावरून राज्यभरामध्ये आंदोलन जे आहे ते सुरू होतं. मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण सुद्धा तापलं होतं. कारण त्रिभाषा सूत्र असेल किंवा हिंदी भाषा सक्ती असेल याला कुठेतरी राज ठाकरे यांच्याकडून विरोध करण्यात आला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा विरोध केलाय. मात्र एकीकडे विरोध करत असले तरी हे दोन ठाकरे बंधू नेमके एकत्र कधी येणार अशी इच्छा ही महाराष्ट्रातील जनतेची होती. महाराष्ट्राची जनतेची ही इच्छा असताना वरळी डोम येथे कोणताही एजेंडा नाही, फक्त मराठी अजेंडा या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक कार्यक्रम पार पडला आणि त्यावेळेला दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्र एंट्री झाली आणि दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आले. मात्र दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले असतील तरी युती नेमकी कधी होणार असा सवाल सुद्धा उपस्थित होता. कारण जरी 20 वर्षांपूर्वी दोन भाऊ जे वेगळे झाले होते ते 20 वर्षांनंतर एकत्र येताना पाहायला मिळाले. त्यामुळे ज्या महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले असले तर युतीचा काय असा सवाल सुद्धा उपस्थित केला जात होता. मात्र त्यावरती सुद्धा भाष्य करत असताना राज ठाकरे यांनी युती संदर्भात काय करायचं त्याचा निर्णय मी घेईल, तुम्ही फक्त कामाला लागा असं जे ते म्हटलेलं आहे. मुळात एक महत्त्वाचं म्हणजे तुमच्यातले जे हेवे दावे आहेत म्हणजे जे कार्यकर्त्यांमधले जे हेवे दावे होते दोन ठाकरे बंधू एकत्र येण्यापूर्वीचे असतील किंवा आल्यानंतरचे असतील ते मात्र दूर करा. कारण आम्ही एकत्र येऊ शकतो तर तुम्हाला हेवे दावे का ठेवायचे असा सवाल उपस्थित होता. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, महापालिका निवडणुका असतील त्या पार्श्वभूमीवरती आजचं हे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचं ठरतंय. याशिवाय आपण पाहतोय यावेळी मुंबई महापालिकेत सत्ता आपलीच येणार हे टाळ्या शिकण्यासाठी मी बोलत नाहीये. जुन्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सोबत घ्या, जे पक्षापासून दूर गेलेले आहेत त्यांना सुद्धा एकत्र करून तयारीला लागा. कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय की मुंबई महापालिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. देशभरामध्ये मुंबई महापालिका ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण देशाची आर्थिक राजधानी ही मुंबई आहे आणि या मुंबईवरती
बऱ्याच राजकीय पक्ष नेत्यांचं लक्ष आहे. कारण मुंबई महापालिकेमध्ये गेल्या 25 वर्षांपासून पाहायला गेलं तर शिवसेनेचा भगवा झेंडा जो तो फडकताना पाहायला मिळतोय. मुंबईचा महापौर सुद्धा शिवसेनेचा होताना पाहायला मिळतोय. मात्र आता ज्या प्रकारे दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले, त्यामुळे या ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्यामुळे आता नेमकं कशा प्रकारे महापालिका निवडणुका होणार, या निवडणुकीमध्ये नेमक्या जागांचं वाटप कसं होणार, या सगळ्यांचा चर्चा, या सगळ्यांचा मुद्दा उपस्थित होतो. मात्र या निवडणुकीमध्ये, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपलाच झेंडा फडकणार असा विश्वास राज ठाकरे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे. त्यामुळे निश्चितच त्या पार्श्वभूमीवरती तयारी ही मनसे करणार का, हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यानंतर आपण पाहतोय की आपला पक्ष मुंबईत सर्वात जास्त बलवान आहे असं सुद्धा राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. तर मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना ज्या त्या असल्याची सूचना केल्याची सुद्धा माहिती सद्यस्थितीत समोर येते. त्यानुसार आपण पाहतोय, विनाकारण कोणाला मारू नका, आधी समजावून सांगा, मराठी शिकायला बोलायला तयार असेल तर शिकवा, उर्मट बोलत नसेल तर वाद घालू नका, पण उर्मट बोलला तर पुढे तशी भूमिका घ्या, असं सुद्धा राज ठाकरे यांनी आजच्या या पदाधिकारी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती मराठीच्या मुद्द्यावरती बोलताना भाष्य केलेलं आहे. आता याबाबतचं सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय, मीरा रोडमध्ये असेल, त्यानंतर अनेक ठिकाणी आपण पाहतोय मराठी आणि हिंदी याच्यावरून वाद होताना पाहायला मिळत आहे. मुळात जे नेते साधारणतः मराठीसाठी लढत येतात त्यांच्याकडून वारंवार सांगितलं जात होतं की आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही आहे, मात्र ज्या प्रकारे सक्ती होते त्याला आमचा विरोध होतं की आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही आहे, मात्र ज्या प्रकारे सक्ती होते त्याला आमचा विरोध आहे. याच्याच वरून जे ते संपूर्ण राज्यभरामध्ये राजकारण पेटलं आणि मराठी आणि हिंदीचा मुद्दा सुद्धा पेटला. त्यामुळे कुठेतरी मनसेकडून असेल, मराठी ही प्रथमतः, नंतर दुसऱ्या भाषा असतील. कारण ज्या प्रकारे ज्या राज्यामध्ये मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, पहिला म्हणजे मराठी ही सर्वांना आलीच पाहिजे असा मुद्दा हा मनसेचा होता. मात्र त्याच्यामध्ये कुठेतरी हिंदी सक्तीचा मुद्दा आल्यामुळे त्रिभाषा सूत्र असेल किंवा हिंदी सक्ती असेल, शालेय शिक्षणामधली हिंदी सक्ती असेल, या सगळ्यावरून कुठेतरी मनसे ही आक्रमक होताना पाहायला मिळाली. झालेली मनसे जी आक्रमक झाली त्यानंतर संपूर्णपणे राज्यभरामध्ये मराठी जनता सुद्धा एकवटली आणि मराठी जनता एकवटल्यानंतर जो मराठीचा विरोध करेल त्यांचे व्हिडिओ कुठेतरी समोर येताना पाहायला मिळत होते आणि महाराष्ट्र सैनिक त्यांना फटकावताना सुद्धा पाहायला मिळत होते. मात्र मराठीच्या विरोधामध्ये आणि मराठीवरती उलटसुलट वाक्य केल्यामुळेच कुठेतरी मनसैनिकांची ही भूमिका होती असं सुद्धा मनसैनिक त्यांचं म्हणणं मांडताना म्हणत होते. मात्र आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती गेल्या काही दिवसांपासून पाहतोय ज्या प्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे गुंडे असं प्रकारचं जे काय चर्चा सध्या सोशल मीडियावरती असेल, राजकारणामध्ये असेल किंवा सर्वत्र होताना पाहायला मिळत आहे. मात्र जर आम्ही गुंडे असू तर मराठीसाठी आम्ही गुंड व्हायला तयार आहोत असं सुद्धा मनसैनिकांकडून म्हटलं जात होतं. मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरतीच आता ज्याला मराठी येत नाही त्याला मराठी शिकवा, त्याला बोलायला लावा. मात्र जर मराठीचा कोणी द्वेष करत असेल, त्याच्या उलट बोलत असेल तर त्याला त्यापुढे तशी त्याला उत्तर द्या असं सुद्धा राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे. त्यामुळे मराठीचा मुद्दा असेल, मतदार याद्या असतील, महापालिका असेल किंवा कार्यकर्ता हा एकवटला पाहिजे. मुळात कार्यकर्ता एकवटला तर पक्ष पुढे जातो. या सगळ्याचा मुद्दे एकत्रित करून आज राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये भाष्य केलेलं आहे. प्रमुख मुद्दे कोणते होते ते सुद्धा आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे आता या मुद्द्यांचं राज ठाकरे यांनी ज्या प्रकारे भाष्य केलेलं आहे त्यानुसार मनसैनिक ज्याला मराठी येत नाही त्याला मराठी शिकवणार का, त्याला बोलायला लावणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. आणि आगामी काळामध्ये जे राज ठाकरे म्हणाले ते म्हणजे आम्ही दोन बंधू एकत्र येऊ शकतो, तर तुमचे हेवे दावे दूर करा. त्यानुसार कार्यकर्ते आपल्या हेवे दावे दूर करणार का, आणि मुळात महत्वाचा मुद्दा आगामी काळामध्ये ज्या महापालिका निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये मतदार याद्यांचा घोळ होतो का, त्याच्यावरती जे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगितलं की विशेष लक्ष केंद्रित करा, त्यानुसार विशेष लक्ष केंद्रित करून जर घोळ आढळला तर मनसेची भूमिका यावेळेला काय राहणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असतानाच आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.